हॅलो एव्हरीवन. आपलं सर्वांचं स्वागत आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग विथ जावा स्क्रिप्ट या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये. तर यामध्ये आपण आज बघणार आहोत इंट्रोडक्शन टू जावा स्क्रिप्ट. यामध्ये आज आपण या जावा स्क्रिप्टच्या बेसिक कन्सेप्टविषयी शिकणार आहोत. पण याआधी तुम्हाला कोणत्याही प्रोग्रॅमिंगच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत. त्याचबरोबर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज या लँग्वेजमधले वेगवेगळे बेसिक टॅगची तरी माहिती असणे गरजेचं आहे. यात आधी आपण बघणार आहे क्लायंट सर्व्हर मॉडेल. सर्वप्रथम आपण क्लायंट सर्व्हर मॉडेल बघूया, कारण आपण एखादी वेबसाईट किंवा इंटरनेटचा वापर दररोज करत असतोय. ज्यावेळी आपल्याला एखादी माहिती हवी असेल त्यावेळी आपण काय करतोय, तर गुगल या सर्च इंजिनचा वापर करतोय आणि त्यामध्ये आपला जी काय सर्च टर्म आहे ती एंटर करतोय आणि त्याविषयी माहिती मिळवू शकतोय. याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवू शकतोय. पण हे वर्क कसं होतं हे आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं क्लायंट आणि कंसात ब्राउझर असं लिहिलेलं आहे. म्हणजेच जर सध्या ज्याला माहिती पाहिजे इंटरनेटवरील किंवा वेबपेज ॲक्सेस करायचा आहे त्याला क्लायंट असं म्हणायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण समजूया की आपल्यालाच ती माहिती पाहिजे आहे, तर आपण क्लायंट आहोत. आपण आपल्या कम्प्युटरवरील एक सॉफ्टवेअर वापरणार आहे ज्याचं नाव आहे ब्राउझर. त्याच्या थ्रू आपण एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल बुक इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट, बुकची एखाद्या इन्फॉर्मेशन मला पाहिजे आहे, तर ही रिक्वेस्ट पहिल्यांदा मी इंटरनेटच्या माध्यमातून प्लेस करणार आहे. ती रिक्वेस्ट ब्राउझरमधून पुढे सर्व्हरकडं फॉरवर्ड केली जाते. सर्व्हर ॲप्लिकेशन म्हणजेच सर्व्हरचा अर्थ आहे जो सेवा देण्यासाठी तत्पर असणारा, म्हणून त्याला सर्व्हर असं म्हटलं जातं. तर तो सर्व्हर ज्याच्यामध्ये सगळं बुकचा कॅटलॉग, प्राइसिंग आणि स्टॉक ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. तर क्लायंटकडून जी रिक्वेस्ट आलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन तो कॅटलॉगमध्ये शोधणार आहे. शोधल्यानंतर ती जर इन्फॉर्मेशन सापडली तर त्याचं वेबपेज हे पुन्हा सर्व्हरकडून क्लायंटकडे पाठवलं जातं आणि मग ती इन्फॉर्मेशन क्लायंटला मिळते. हे सिम्पल आहे की जर क्लायंटला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तो रिक्वेस्ट करणार आहे, आणखी सर्व्हर ती इन्फॉर्मेशन त्याच्याकडे अवेलेबल असेल तर शोधणार आहे आणि रिस्पॉन्स पुन्हा क्लायंटकडे देणार आहे. या सगळ्या कम्युनिकेशनसाठी ब्राउझर हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर लागतं जे फक्त क्लायंटकडे असणार आहे. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपली आहे वेब ब्राउझर म्हणजे काय. वेब ब्राउझर म्हणजे हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जे क्लायंटच्या मशीनवर इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. ओके, अशा प्रकारचे बरेचसे सॉफ्टवेअर आजकाल बाजारामध्ये अवेलेबल आहेत, जसं की गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, ओपेरा, सफारी, इंटरनेट एक्सप्लोरर, अशा प्रकारचे बरेचसे सॉफ्टवेअर्स आपल्या इथं अवेलेबल आहेत. त्यापैकी पॉप्युलर जे आहेत ते आहेत फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, आणखी गुगल क्रोम. यानंतर आपण बघणार आहे वेब पेज म्हणजे काय. वेब पेजचा अर्थ आहे कोणतंही HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज या लँग्वेजमधून तयार केलेलं डॉक्युमेंट जे आपल्याला ब्राउझरमध्ये डिस्प्ले केलं जातं आहे, अशा डॉक्युमेंटला काय म्हणायचं आहे, तर वेब पेज असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी इथे एक वेबसाईटला व्हिजिट दिलेली आहे. त्यांचं हे वेब पेज आहे जे छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी माहिती देणार आहे. तर या वेब पेजमध्ये आपण इमेजेस, पॅरेग्राफ्स टाकून किंवा टेक्स्ट पॅरेग्राफ टाकून आपण ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले करू शकतो. अशा प्रकारचे बरेचसे वेब पेज आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारच्या जे डॉक्युमेंट आपण वेब ब्राउझरमध्ये डिस्प्ले करू शकतोय HTML डॉक्युमेंट, त्याला वेब पेज असं म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट जी आहे आपली ती आहे वेबसाईट म्हणजे काय. आता अशाच बऱ्याच प्रकारचे वेब पेजेस आपण एकत्र केल्यानंतर त्याचं जे कलेक्शन तयार होतंय त्याला वेबसाईट असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी इथं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला मी व्हिजिट दिलेली आहे. या वेबसाईटमध्ये काय दिसतंय बघा, तर असे शेकडो पेजेस त्यांनी तयार केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तीर्थक्षेत्राची माहिती द्यायची आहे, कोल्हापूर शहराचा इतिहास दाखवायचा असेल
तर या साईडला लिंक दिलीत आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या लिंकसाठी तयार केलेली वेब पेजेस दिसतात. हां, फॉर एक्झाम्पल शिवाजी युनिव्हर्सिटीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर शिवाजी युनिव्हर्सिटीवर क्लिक केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. म्हणजे असे हजारो पेजेस आपण तयार करू शकतोय आणि त्यांना एकत्र जोडू शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या लिंक देऊन. फॉर एक्झाम्पल मला मागे जायचं असेल तर इथं लिंक दिसते, मी पाठीमागे जाणार आहे. पंचगंगा घाटला जाणार आहे, तिथली इन्फॉर्मेशन बघणार, पाठीमागे जाणार आहे. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा म्हणू शकतो की वेबसाईट म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस विच इज कनेक्टेड टू इच अदर इन अ डिफरंट वेज. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं लिंक देऊन आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाऊ शकतो, दुसऱ्या पेजवरून पहिल्या पेजवर येऊ शकतो, तिसऱ्या पेजवर जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांना जोडू शकतोय. या कलेक्शनला वेबसाईट असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला इथं जी दिसते आहे त्याला वेबसाईट असं म्हणू शकतोय आपण. ओके, आणि त्यामध्ये जे एका वेळी मला एक पेज दिसते त्याला वेब पेज असं म्हणू शकतोय आपण. तिसरी कन्सेप्ट आहे वेब सर्व्हर. म्हणजे काय? वेब सर्व्हरचा अर्थ आहे की हे दुसरं तिसरं काहीही नसून आपण जी आपली वेबसाईट आहे ती एखाद्या कम्प्युटरवर ठेवणं गरजेचं आहे. आणखी मग ती त्या कम्प्युटरवरून बाकीच्या व्यक्तींना ज्या ज्या व्यक्तीला ती माहिती पाहिजे आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या कम्प्युटरच्या मार्फत केलं जाते. म्हणजेच एक इंटरनेटला कनेक्टेड असलेलं जे मशीन आहे ज्याच्यावर आपण ही वेबसाईट होस्ट करणार आहे त्याला वेब सर्व्हर असं म्हटलं जातं. तर असे बऱ्याच प्रकारचे वेब सर्व्हर आपण बघू शकतोय. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला एक डेटा सेंटर दिसतंय, त्यात हजारो वेब सर्व्हर त्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत आणि प्रत्येक वेब सर्व्हर हा इंटरनेटला कनेक्टेड आहे. तर अशा प्रकारे डेटा सेंटरमध्ये हजारो वेब सर्व्हर ठेवू शकतात. आता हे वेब सर्व्हर कोणकोणते असू शकतात तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत. ॲमेझॉन नावाची कंपनी आहे जे वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. GoDaddy नावाची कंपनी आहे. गुगल ही स्वतःसुद्धा वेब होस्टिंग प्रोव्हाइड करत असते. हे समजल्यानंतर आपण सर्च इंजिन म्हणजे काय बघणार आहे. सर्च इंजिन ही एक अशी वेबसाईट आहे की जी बाकीच्या वेबसाईटना किंवा एखादी माहिती सर्च करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी तुम्हाला मदत करणारी वेबसाईट, त्याला सर्च इंजिन असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल गुगल आहे, त्यानंतर डकडगो, अमेरिका ऑनलाईन, बैदू ही चीनची स्वतःची आहे. अशा प्रकारच्या बऱ्याचशे सर्च इंजिन आपल्याला बघता येतील. त्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट इज स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे काय? तर आपण स्टँड अलोन कम्प्युटर आणि इंटरनेटला जोडलेलं कम्प्युटर, जर आपलं एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं असेल किंवा सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तयार करायचं असेल, जर ते एकाच कम्प्युटरवर असेल तर त्याला स्टँड अलोन सॉफ्टवेअर आपण म्हणतोय. पण आपल्याला ते सॉफ्टवेअर जर इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यांना अवेलेबल करून द्यायचं असेल तर त्याला आपण जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरणार ते डेव्हलप करण्यासाठी त्याला स्क्रिप्ट असं म्हटलं जातं. तर स्क्रिप्ट इज अ स्मॉल प्रोग्राम दॅट कॅन ॲड इंटरॅक्टिव्हिटी टू द वेबसाईट. म्हणजेच काय, एखादं सिम्पल पेज आपण तयार करू शकतोय ज्याला स्टॅटिक पेज असं म्हटलं जातं, जे HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज या लँग्वेजमधून तयार केलं जातं. पण त्याला जर आपल्याला इंटरॅक्टिव्हिटी द्यायची असेल, म्हणजेच एखाद्या युजरनं बटनवर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटचा कलर मला चेंज करायचा आहे किंवा प्रिंटिंग बॉक्स मला दाखवायचा आहे किंवा एखादा अलर्ट मला डिस्प्ले करायचा आहे, तर ही इंटरॅक्टिव्हिटी मला जर ॲड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट वापरावं लागतं. तर स्क्रिप्टिंग लँग्वेज इज अ फॉर्म ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट युजली इंटरप्रिटेड रॅदर दॅन कंपाइल्ड. यासाठी आपण जाणून घेऊया कंपायलेशन म्हणजे काय आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय. सी किंवा C++ या लँग्वेज कंपाइल्ड असं म्हटलं जातं. कंपाइल्ड लँग्वेजचा अर्थ आहे की या लँग्वेजमधील प्रोग्राम जो आहे तो पूर्णपणे लिहून झाल्यानंतर, एडिट करून झाल्यानंतर तो पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम हा एक्झिक्युटेबल कोडमध्ये कन्व्हर्ट केला जातो. याला कंपायलेशन असं म्हटलं जातं. पण याच्याबरोबर विरुद्ध दिशेला स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये मात्र
स्टेटमेंट बाय स्टेटमेंट पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम कंपाईल न करता स्टेटमेंट बाय स्टेटमेंट तो जो कोणता कोड आहे तो इंटरप्रिट केला होता, म्हणजेच तो एक्झिक्युटेबल कोडमध्ये ट्रान्सलेट केला होता. यालाच म्हणायचं आहे इंटरप्रिटेड लँग्वेज. म्हणजे स्क्रिप्टिंग लँग्वेज हा सहसा इंटरप्रिटेड लँग्वेज असतात. अशा प्रकारच्या बऱ्याचशा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत, जसं की जावा स्क्रिप्ट, जे स्क्रिप्ट, पर्ल, PHP, पायथॉन, VB स्क्रिप्ट ही एक्झाम्पल्स आहेत स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेसचे दोन टाईप असू शकतात. एक आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग, आणखी दुसरं आहे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. यांच्यातला डिफरन्स आपण बघणार आहोत. पण याची एक्झाम्पल जर बघायला गेली तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंगचे एक्झाम्पल आहे जावा स्क्रिप्ट आणखी VB स्क्रिप्ट. पण सर्व्हर साईडमध्ये आहेत जावा सर्व्हर पेजेस, ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस आणि PHP. हे 3 सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगचे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. यासाठी आपण क्लायंट साईड स्क्रिप्टिंग समजावून घेण्यासाठी त्याचं आर्किटेक्चर किंवा त्याचं वर्किंग कसं होतंय हे बघूया. यामध्ये वेब ब्राउझर जिथं लिहिलेला आहे हा एक क्लायंट मशीन आहे, ज्या व्यक्तीला इंटरनेटवरील एखादं वेब पेज किंवा माहिती पाहिजे आहे, तो वेब ब्राउझरच्या माध्यमातून 1 नंबरची स्टेप, 2 नंबरची स्टेप, 3 नंबरची आणखी 4 नंबरची स्टेप्स या कशा होतात बघूया. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एखादी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून पाहिजे असेल तर तो क्लायंट मशीनवर बसतोय, त्यानंतर वेब ब्राउझरच्या माध्यमातून आपली रिक्वेस्ट वेब सर्व्हरकडे पाठवतोय. वेब सर्व्हर त्यानंतर आपल्या वेब डिरेक्टरी, वेबसाईट डिरेक्टरी जी आहे त्याच्यामध्ये ते वेब पेज शोधायला सुरुवात करतोय. त्यानंतर वेब पेज कन्सर्न वेब पेज मिळाल्यानंतर ते वेब पेजचा सोर्स कोड वेब सर्व्हर घेतोय, आणखी तो सोर्स कोड आहे तसा त्याचं पेज जनरेट न करता तो सोर्स कोड वेब ब्राउझरला किंवा क्लायंट कम्प्युटरकडे पाठवला होता. आता क्लायंट कम्प्युटरचं काम आहे की जो आलेला सोर्स कोड आहे त्याच्यापासून वेब पेज तयार करायचा आणखी डिस्प्ले करायचा. याला रेंडरिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. सोर्स कोडपासून वेब पेज जनरेट करण्याच्या प्रोसेसला रेंडरिंग असं म्हटलं जातं. तर हे रेंडरिंग करण्याचं काम हे वेब ब्राउझरचं असतं. म्हणजेच यामध्ये पहिली स्टेप आहे क्लायंट पहिल्यांदा जे वेब पेज पाहिजे आहे त्या वेब पेजसाठी रिक्वेस्ट पाठवतोय. वेब सर्व्हर 2 नंबरच्या स्टेपमध्ये बघतोय की वेबसाईटच्या डिरेक्टरीमध्ये ते पेज अवेलेबल आहे काय. जर एखादं ते वेब पेज अवेलेबल असेल तर त्याचा सोर्स कोड घेते 3 नंबरच्या स्टेपमध्ये वेब सर्व्हर. आणखी 4 नंबरच्या स्टेपमध्ये वेब सर्व्हर ते आहेत ते पेज त्याचा सोर्स कोड आहे तसा कोणाकडे पाठवते, क्लायंटकडे पाठवते. क्लायंट मशीनवर जे वेब ब्राउझर नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याचं काम आता काय आहे की जो सोर्स कोड आलेला आहे तो प्रोसेस करायचा आहे आणि ते वेब पेज डिस्प्ले करायचं काम वेब ब्राउझरचं. या अशा प्रकारच्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेसना म्हणायचं आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. तर याचे ॲडव्हान्टेजेस बघा कोणकोणते आहेत. क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये अलाव मोर इंटरॅक्टिव्हिटी बाय इमिडिएटली रिस्पॉन्डिंग टू द युजर्स ॲक्शन. हा पहिला ॲडव्हान्टेज आहे. दुसरा आहे एक्झिक्यूट्स क्विकली बिकॉज इट डोंट रिक्वायर्स अ ट्रिप टू सर्व्हर. म्हणजे प्रत्येक वेळी एखादं वेब पेज डिस्प्ले करायचं असेल तर प्रत्येक वेळी त्याला वेब सर्व्हरकडे जावं लागत नाही. आणि तिसरा ॲडव्हान्टेज आहे गिव्ह डेव्हलपर मोर कंट्रोल ऑफ अ वेबसाईट फॉर युजर हुज ब्राउझर सपोर्ट स्क्रिप्ट. यानंतर आपण बघणार आहे याचे डिसॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत. तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये नॉट ऑल ब्राउझर सपोर्ट स्क्रिप्ट. म्हणजे सगळ्याच ब्राउझरमध्ये एखादी स्क्रिप्ट सपोर्ट केली जाईल असं सांगू शकत नाही. म्हणजेच मोझिला फायरफॉक्समध्ये जी स्क्रिप्ट सपोर्ट होते तीच मायक्रोसॉफ्ट एजमध्ये होईल असं नाही. जे लेटेस्ट आहेत, जे अपडेटेड ब्राउझर आहेत, ज्याचे व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट सपोर्ट केल्या जातात. पण जे जुने ब्राउझर आहेत त्याच्यामध्ये थोड्या ब्राउझरमध्ये ते
ते सपोर्ट केलं जाऊ शकणार नाही. हा डिसएडव्हान्टेजेस आहे. डिफरंट ब्राउझर सपोर्ट स्क्रिप्ट डिफरंटली, म्हणजेच एका ब्राउझरमध्ये वेगळंच आउटपुट येते, आणखी दुसऱ्या ब्राउझरमध्ये वेगळ्या प्रकारचं आउटपुट तुम्हाला मिळू शकते. जर तो ब्राउझर अपडेटेड नसेल तर डिफरंट ब्राउझर सपोर्ट स्क्रिप्ट डिफरंटली. अँड थर्ड डिसएडवांटेज इज मोर development time and efforts are required if the script are not already available through the resources. जर आपल्याला इनबिल्ट फंक्शन जर मिळाले नाही तर जास्तीत जास्त एफर्ट्स आपल्याला तिथे घ्यावे लागणार आहेत. हे क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. याच्या दुसरी बाजू आहे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. यामध्ये जे आपण क्लायंट साईड स्क्रिप्टिंगचं आर्किटेक्चर बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं क्लायंट मशीन इथं आहे ज्यावर वेब ब्राउझर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड आहे. पहिल्या स्टेपमध्ये क्लायंट मशीन वेब ब्राउझरच्या माध्यमातून वेब सर्व्हरकडं आपली रिक्वेस्ट रजिस्टर करते किंवा पाठवते किंवा सेंड करते. दुसऱ्या स्टेपला वेब सर्व्हर त्या रिक्वेस्टनुसार वेब डिरेक्टरीमध्ये वेब पेज शोधायला सुरुवात करते. जर वेब पेज सापडला असेल तर ते वेब पेजचा सोर्स कोड तिसऱ्या स्टेपमध्ये वेब सर्व्हर स्वतःकडे घेते. आणखी तो सोर्स कोड क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये आहे तसा वेब ब्राउझरकडे पाठवला होतोय. पण सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये चौथ्या नंबरची स्टेप आपल्याला इथं दिसते. वेब सर्व्हर त्या सोर्स कोड पासून वेब पेज रेंडरिंग करण्याचं काम इथंच तयार करते. म्हणजे 4 नंबरची स्टेप इथंच फॉलो केली जाते आणि जे वेब पेज तयार झालेलं आहे ते वेब पेज वेब ब्राउझरकडे किंवा क्लायंटकडे पाठवलं जाते. मग ते वेब पेज त्या वेब ब्राउझरमध्ये दाखवलं जाते. म्हणजेच सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये आणि क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये 4 नंबरच्या स्टेपमध्ये डिफरन्स आहे. तो म्हणजेच काय, क्लायंट साईडमध्ये सोर्स कोड आहे तसा क्लायंटला पाठवला होतो आणि वेब ब्राउझरचं काम असतं की ते वेब पेज कशा पद्धतीने दाखवायचं आहे किंवा रेंडर करायचं आहे, हे वेब ब्राउझरचं काम आहे. पण सर्व्हर साईडमध्ये रेंडरिंग त्या सोर्स कोडपासून वेब पेज तयार करायचं किंवा रेंडर करायचं काम हे सर्व्हरच करतो आणि ते वेब पेज रेडीमेड वेब पेज हे क्लायंटकडे किंवा वेब ब्राउझरमध्ये पाठवलं जाते. हा सर्व्हर साईडमधला डिफरन्स आहे. तर ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत? मोर सिक्युअर. तर मोर सिक्युअर दॅन द क्लायंट साईड स्क्रिप्टिंग हा पहिला त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. फास्टर ॲज इट रन्स ऑन अ सर्व्हर विच इज हायली कॉन्फिगर्ड मशीन. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये भरपूर रॅम असणार आहे, 125 GB रॅम असणार आहे. अशा पद्धतीचे रॅम असलेले कम्प्युटर्स असले तर ॲक्च्युअली एक्झिक्युशन हे फास्टरच होणार आहे. डिसएडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत? तर रिक्वायर्स स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअर टू बी इन्स्टॉल्ड ऑन अ सर्व्हर. सर्व्हरवर स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअर नवीन इन्स्टॉल असलं पाहिजे आपल्या गरजेनुसार. अँड वर्ज इफ इंटरनेट इज स्लो. युजर हॅव टू वेट एव्हरी टाईम पेज इज सबमिटेड टू सर्व्हर अँड इफ द इंटरनेट इज स्लो देन इट इज वर्स्ट कंडिशन. म्हणजेच इंटरनेट जर स्लो असेल आणि प्रत्येक वेब पेजसाठी आपण जर सर्व्हरकडं जायचं म्हटलं तर प्रत्येक रिक्वेस्टला तुम्हाला तेवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळं पूर्ण एक्झिक्युशन काय होऊ शकते, स्लो होऊ शकते. तर आता आपण वळूया ॲक्च्युअल इंट्रोडक्शन ऑफ जावास्क्रिप्ट. तर ब्रँडन इच या नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशनच्या को फाउंडरनं 1995 जावास्क्रिप्ट डेव्हलप केली. त्या पूर्वीचे जे स्टॅटिक वेब पेजेस होते त्यांना इंटरॅक्टिव्हिटी ॲड करण्यासाठी जावास्क्रिप्टचा वापर केला गेला. म्हणजेच जे HTML पेजेस आहेत त्यांना एन्हान्समेंट ॲड करण्यासाठी स्क्रिप्टिंग लँग्वेज वापरली गेली. आणखी जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये डायनॅमिक बाइंडिंग सपोर्ट केलं जात नाही, म्हणून त्याला ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जातं. आणखी या स्क्रिप्टिंग लँग्वेजचा इंटरप्रिटर हा वेब ब्राउझरमध्येच एम्बेड केलेला असतो. म्हणजेच कोणत्याही स्पेशल सॉफ्टवेअरची इथं आपल्याला गरज नाही आहे. जसं की सीचा कंपायलर आपल्याला सेपरेटली इन्स्टॉल करावा लागतो, पण
जर तुम्ही जावास्क्रिप्टमधून एखादा प्रोग्राम लिहिला असेल तर त्याचा आउटपुट बघण्यासाठी तुम्हाला वेब ब्राउझर ओपन करावा लागेल आणि त्या वेब ब्राउझरमध्येच त्याचा इंटरप्रिटर असणार आहे, म्हणजे त्याचा आउटपुट तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये बघता येईल. तर यानंतर आपण बघणार आहे की फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट इज अ लाईट वेट अँड इंटरप्रिटेड प्रोग्रॅमिंग. इंटरप्रिटेडचा अर्थ आहे की यासाठी कोणताही स्पेशल इंटरप्रिटर घेण्याची गरज नाही आहे. स्टेटमेंट बाय स्टेटमेंट हे एक्झिक्युशन केलं जातं आहे आणि त्याचा इंटरप्रिटर हा त्या वेब ब्राउझरमध्येच एम्बेड केलेला असतो. त्यानंतर पुढचं आहे केस सेन्सिटिव्ह, म्हणजेच अप्पर केस आणि लोअर केसमध्ये लिहिलेले व्हेरिएबल्स असतील हे वेगवेगळे कन्सिडर केले जातात. म्हणून जावास्क्रिप्ट ही इज अ केस सेन्सिटिव्ह स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट इज ऑल्सो अ वेब ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज विच प्रोव्हाइड्स प्री डिफाईंड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बेस्ड म्हणजे ज्याच्यामध्ये डायनॅमिक बाइंडिंग सपोर्ट केलं जात नाही अशा पद्धतीची लँग्वेज. आणि यामध्ये बरेचसे प्री डिफाईंड ऑब्जेक्ट दिलेले आहेत, त्याचा आपण डायरेक्टली वापर करू शकतो. जसं की डेट ऑब्जेक्ट आहे, मॅथ ऑब्जेक्ट आहे, याचे सगळे फंक्शन्स आपण डायरेक्टली वापरू शकतो. ते आपण पुढं बघणार आहोत. अँड अगेन द नेक्स्ट फीचर इज अ ओपन अँड क्रॉस प्लॅटफॉर्म. याचा अर्थ आहे जावास्क्रिप्ट वापरण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. इट इज अ फ्री अँड ओपन अँड इट इज अ क्रॉस प्लॅटफॉर्म. मीन्स जावास्क्रिप्टमध्ये लिहिलेला प्रोग्रॅम हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर वर्क होऊ शकतो आहे, विंडोजवर वर्क होऊ शकतो आहे, किंवा ज्या मॅक ओ एसवर वर्क होऊ शकतो, किंवा ज्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ब्राउझर सपोर्ट केलेला आहे त्या ब्राउझरमध्ये आपण त्याचं आउटपुट बघू शकतो. आणखी लास्टचं फीचर आहे की जावास्क्रिप्ट ही जावा आणि HTML या दोन लँग्वेज बरोबर इंटिग्रेट केली जाऊ शकते आणि ते एकमेकांना पूरक आहेत. जावा, HTML आणि जावास्क्रिप्ट हे एकमेकांना पूरक आहेत, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी आहेत. पुढचं आपला पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचे ॲडव्हान्टेजेस बघणार आहे. ज्याच्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज आहे स्पीड. प्रत्येक वेळी आपल्याला एखादं जावास्क्रिप्टमधला प्रोग्राम लिहिला असेल तर त्याचा आउटपुट बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी सर्व्हरकडे जावं लागत नाही. त्यामुळं आपल्याला लगेचच आउटपुट तिथं बघता येते. म्हणूनच याला स्पीड ही याचं पहिलं फीचर आहे किंवा ॲडव्हान्टेज आहे. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग असल्यामुळं लगेचच आपल्याला आउटपुट बघता येईल. दुसरं आहे सिम्प्लिसिटी. जावास्क्रिप्ट इज अ रिलेटिव्हली सिम्पल टू लर्न अँड इम्प्लिमेंट. Third is a versatility. JavaScript plays nicely with the other languages and used in a huge variety of application. बऱ्याच प्रकारचे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी जावास्क्रिप्टचा वापर केला जाऊ शकतो. नेक्स्ट इज अ सर्व्हर लोड. इट ॲटोमॅटिकली रिड्युसेस द वेबसाईट सर्व्हर लोड. म्हणजेच काय, जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सर्व्हरकडं इंटरॅक्शन करावी लागत नाही, त्यामुळं सर्व्हरवरील लोड कमी होतो. नेक्स्ट फीचर ॲडव्हान्टेज आहे लेस सर्व्हर इंटरॅक्शन. लेस सर्व्हर इंटरॅक्शन म्हणजे जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळं प्रत्येक वेळी त्याला सर्व्हरबरोबर इंटरॅक्शन करावं लागत नाही आउटपुटसाठी. तर यामुळं जे नेटवर्क ट्रॅफिक आहे ते सुद्धा कमी होणार आहे. नेक्स्ट इज अ इझी टू डिबग. इझी टू डिबग म्हणजेच एखादा प्रॉब्लेम आला असेल किंवा एखादी एरर आली असेल तर ती आपण सहजपणे फाइंड आउट करू शकतो आहे आणि ती रिमूव्ह करून आपला प्रोग्राम पुन्हा रन करू शकतो आहे. हे फीचर आहे इझी टू डिबग. अँड लास्ट इज अ लाईट वेट अँड इंटरप्रिटेड. जावास्क्रिप्ट इज अ लाईट वेट and interpreted programming language which allows to add interactivity to the websites. Next is what are the disadvantages of JavaScript. यातलं पहिलं आहे सिक्युरिटी. आता हा कोड जावास्क्रिप्टमध्ये लिहिलेला जो कोणता कोड आहे तो युजरच्या कम्प्युटरवर रन होऊ शकतो आहे आणि त्यामुळं युजरच्या कम्प्युटरवर रन होत असल्यामुळं त्याचा वापर हा मॅलिशियस पर्पजसाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच व्हायरस डिप्लॉय करण्यासाठी
किंवा तुमचा डेटा चोरी करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळं पहिला डिसएडव्हान्टेजेस आहेत की इट इज अ सिक्युरिटी इज अनदर इश्यू. देन सेकंड डिसएडव्हान्टेजेस इज रिलाइंग ऑन अ यूजर एंड. जर जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळं त्याला प्रत्येक वेळी यूजर कोणता ब्राउझर वापरतोय, लेटेस्ट ब्राउझर वापरतोय की जुना एखादा ब्राउझर वापरतोय, त्याच्यावर आउटपुट कसं येणार आहे किंवा एखादी स्क्रिप्ट सपोर्ट होणार आहे की नाही होणार आहे हे त्यावर अवलंबून असणार आहे. पण सर्व्हर साईड जर स्क्रिप्टिंग लँग्वेज असेल तर त्यामध्ये काय होतं की प्रत्येकाला एकच आउटपुट जनरेट केलं जातं, कारण ते वेब पेज सर्व्हरवर जनरेट केलं जातं आणखी ते क्लायंटकडे पाठवलं जातं. त्याच्या ब्राउझरमध्ये फक्त ते वेब पेज डिस्प्ले करण्याचं काम ब्राउझरचं असते. पण क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये मात्र सोर्स कोड युजरकडे पाठवला जातो, म्हणजेच क्लायंटकडे पाठवला जातो आणि त्याच्या ब्राउझरचं काम असते की तो डिकोड करायचा आणि त्याच्यापासून आउटपुट जनरेट करायचं. हे काम ब्राउझरचं असल्यामुळे ते प्रत्येक वेळी युजरच्या ब्राउझरवर अवलंबून राहायला लागतं की आउटपुट बरोबर येणार आहे की चुकीचं येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा डिसएडव्हान्टेज आहे जावास्क्रिप्ट डज नॉट अलाव रीडिंग अँड रायटिंग फाईल्स. त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारे फाईलमध्ये राईट करू शकत नाही, म्हणजेच हे सिक्युरिटी रिझनसाठी त्यांनी बॅन केलेलं आहे रीडिंग रायटिंग फ्रॉम द युजर फाईल्स. त्याचबरोबर आपण जावास्क्रिप्ट हा नेटवर्क ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी वापर करू शकत नाही. त्याचबरोबर शेवटचा डिसएडव्हान्टेजेस आहे की इट जावास्क्रिप्ट डज नॉट सपोर्ट मल्टी थ्रेडिंग और मल्टी प्रोसेसिंग. ओके, थँक्यू.